बैटिंग महेश निघला पाणी का येते गाडी हो येते नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पहिल्या चेंडू धाव त्यानंतर विकेट. आत्मविश्वास दुणावला असेल या गोलंदाजाचा. यावेळेस लेटकटचा फटका. शॉट तळमॅन रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक गलीपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होते बॅटरला. महेशला एक सिंगल कंप्लीट करण्याची आणि संघाचं खातं इथे मात्र उघडलं जाते. स्वतःचं खातं उघडत असताना महेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसऱ्या चेंडूवर मात्र पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय टीम पोगाव. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2025 आपण अनुभवत आहे. जे प्रेक्षक प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेले असतील यूट्यूब वाहिनीवर त्यांचं सुद्धा दमन दौऱ्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डावखुरातच बॅटर आपण पाहतोय बालाराम. स्ट्राईक एंडला संतोष
च्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेले. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र एक धाबेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर बालारामला पाहतोय. 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 3 अंकावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबा फलकावर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जर्मन पोगाव टीम शिवनेरी अमनेच्या विरोधात. क्षेत्ररक्षण करत असताना आपण सुनील जोशीला पाहतोय डीप क्षेत्रामध्ये. यावेळेस अलोंत कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चुकी घडली आहे. त्यानंतर मात्र बॅटरनं दुसरी धाव कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 5 अंकावर. चांगला स्ट्रोक यावेळेस बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्रामध्ये. संतोष पुण्याच्या दोघांच्या ट्रॅकवर या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता यावेळी पुण्याच्या एकदा ड्राईव्हचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 6 अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या पतनानंतर आपण पोगाव टीमला पाहतोय 6 धावावर फलंदाजी करत असताना शिवनेरी अमनेच्या विरोधात. कालच्या दिवसात आपण या मैदानाचा खेळ पाहिला तर सकाळचं सत्र पाहिलं तर गोलंदाजपूरक आणि त्यानंतर मात्र दुपारचं सत्र बघितलं तर फलंदाजांपूरक आणि त्यानंतर संध्याकाळचं सत्र पाहिलं तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये. विशेष करून आपण खांडपे आणि जॉली कामतगर हा सामना पाहिला असेल तर त्या सत्राचं चित्र आपल्याला समजले असेल. दुसऱ्या षटकाकरिता आपण पाहतो धावसंख्या आपण पाहतो 6 अंकावर आणि या षटकाची सुरुवात पाहिली तर विकेट करत असताना बालकृष्ण या गोलंदाजाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 6-2 अशी परिस्थिती आपण पाहतो. जर्मन पोगाव टीम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर न्यू बॅटर आपण पाहतोय सोमनाथ उजव्या हाताचा हा फलंदाज बालकृष्णाच्या विरोधात स्ट्राईक एंडला सज्ज होताना. यावेळेस डायचा स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फुलल्यांचा चेंडू होता ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खाली क्षेत्र निवडलं गेलं आणि चेंडू सरळ पाठवलं होतं सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. क्रिकेटचं बेसिक दाखवणारा हा स्ट्रोक सोमनाथच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. यावेळेस अजून एक ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस सीमे रेषेजवळ चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवण्यात यश आलं आणि त्या दरम्यान मात्र इथे 2 धाबा 3 धाबा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय 3 धाब्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 13. चांगली दोघं बॅटरच्या माध्यमातून रन बिटवीन विकेट पाहायला मिळते. कॉलिंग खूप महत्त्वाचं असते मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याकरिता. गोलंदाज बालकृष्ण यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन दिले गेले. एक धाव तर कम्प्लीट झाले. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? स्ट्राईक एंडकडे मात्र फेकी झाले
रॉंग एंड यावेळेस निवडला गेला क्षेत्ररक्षण माध्यमातून. जर नॉन स्ट्रायकर एंडकडे फेकी झाली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. असंच गोलंदाज दर्शवत आहेत. या दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला पाहतोय. धावसंख्या 2च्या वरतीनं जाऊन पोहोचली आहे. 15 म्हणजेच 15 धावा. गोलंदाज बालकृष्ण पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस घेऊन ऑन साईडला स्ट्रोक केले गेले. सुनील जोशी तिथे उपस्थित झाले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाब्यावर इथं मात्र समाधान मानावं लागलं. एके धाव्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 16 या अंकावर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परत सर ग्राउंड कव्हर करून क्षेत्ररक्षण करत असताना आपण सुनील जोशीला पाहतोय. त्यासाठी जाणले जातात आणि मैदानाच्या आतमध्ये तेच कार्य करत असताना आपण सुनील जोशीला पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी ऑन साईडला गगनपती षटकार पाहायला मिळतोय. निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या षटकातील अंतिम चेंडूवर ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता आणि तेच बघितलं बॅटरने. ऑन साईडला चेंडूला फोर्स केला गेला. चेंडू सरळ पाठवला होता सीमारेषेच्या बाहेर षटकार करिता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे तो 22 म्हणजे 22. सिंगल डबल चौकार षटकार फलकावर जमा होत. कारण प्रथम फलंदाजी करत असताना आपण जय हनुमान पोगाव टीमला पाहतोय शिवनेरी आमनेच्या विरोधात. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धाब्यावर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. एके धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले. 31 धावा फलकावर आहेत. तिसरे षटक मार्गस्थ. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. तो समोर बॅटर आपण पाहतोय महेश महेंद्राचा. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र निर्धावाने करत असताना गोलंदाज महेंद्र आणि बोलून घेणारे चेंडू सातत्याने फलंदाजांना त्रासदायक असतात. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त भरणे राहिले या चेंडूवर. एका धावेने धावफलक 32 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस वळण घेण्याची यावेळेस पैकी झाली आहे. दरम्यान एक धाव इथं लेगबॅकच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एके धावेने धावफलक 33 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 33. अंतिम धावसंख्या 38 या अंकावर जाऊन पोहोचले. लगेच बाहेर या. आता तर धावसंख्या आपण पाहतो 38. अंतिम
2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज महेंद्र, गोलंदाज ट्रॅकवर, तर डावखुरा बॅटर अशोक सज्ज होईल 5वा चेंडू खेळण्याकरिता. यावेळेस चेंडू अमृत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आबाके बाहेर, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हाईल अशोकचा ब्लास्ट षटकार. षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले 44. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. राकेश पाटील पोलीस ते करतोय की आपण आपल्या शोभा असते या 2 टीम दरम्यान टॉस करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या शोभा असते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. हायवे दिवे विपक्षात खांडपे. दादा या कॉइन. चला खांडपे टीमचा कॅप्टन आणि हायवे दिवे टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचंय. आपण पाहू शकता हे आमची प्रिन्सची टीम. त्यानंतर आम्ही समालोचक सुनील पाटील आमच्यासोबत प्रणय झाला आपण पाहू शकता. चांगलं कव्हरेज दाखवलं जाते. गणेश प्रिन्स मूवीचे ऑपरेटर आणि आमच्यासोबत आम्ही कालच्या दिवसापासून साईला सुद्धा पाहतोय. खूप चांगली क्लॅरिटी. त्यानंतर आपण पाहतोय जितू दादांना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय. जितेंद्र पाटील उपाध्यक्ष या संघटनेचे, भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ 40+ चे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील. तर इथे टॉस केला जातोय. खांडपे विपक्षात हायवे दिवे टीमचा कॅप्टन, आपण त्वरित यायचंय. हायवे दिवे टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस करण्याकरिता या. विना विलंब आपण त्वरित यायचंय. हायवे दिवे टीमचा कॅप्टन, चला लवकर या, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. खांडपे विपक्षात हायवे दिवे ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमण दौरा आपण अनुभवत आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. पोलीस दादांच्या शुभ असते इथे मात्र टॉस केला जातोय. राकेश पाटील पोलीस विभागात, महाराष्ट्र पोलीस जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, परंतु ज्या स्पर्धेच्या माध्यमातून दमण दौरा अनुभवत आहेत त्यांच्या शुभ असते आपण करत आहोत टॉस. हायवे दिवे विपक्षात खांडपे आणि टॉस जिंकला आहे खांडपे टीमनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण करण्याकरिता हायवे दिवे या टीमला. हायवे दिवे नंतर नाजनोळे आणि टेमगर तीच नंतर हां हे बघ 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आपण पहिली घेतली म्हणून या 10 होत्या. तरी ते बोलू चौथी आहे ना, नंतर आमची हां याच्यानंतर तुमची ही आहे आमची आमने टेमगर ही तिकडे बोलवूया आम्हाला. आमनेवाले कुठे आहेत? आमनेवाले इथेच आहे. हो इथेच आहेत. मेनची मॅच झाली ना आता का त्यांना घेऊन जाऊ, ही कॅन्सल होईल का मॅच? ही आमने टेमगर ती तिकडे होईल. तुमची झाल्यानंतर होईल ना? आमची झाल्यानंतर आम्हाला तिकडे जाऊ. चला मग फक्त सांगा आम्हाला का इथं नाही म्हणजे आम्ही इथं सांगून ठेवा.
चालेल चालेल फक्त तुम्ही जाताना सांगा फक्त तुम्ही सांगा फक्त जाताना तुमचा क्लिअर झाला का आम्हाला सांगा त्याच्यानंतर कोण आहे आमने आणि टेंबर आणि कोण आहे रांजवली आणि दुसरं कोण त्याच्यानंतर आहे मेरे पास लिखा है इसमें त्यानंतर एक कामतगर आणि पिंपलगर डोंगे पोगा हां डोंगे आणि पोगा बरोबर तर दुसऱ्या सत्राला होती मात्र सुरुवात पहिल्याच बॉलवर सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर संतोषला आपण पाहतोय पहिली धाव फलकावर जोडत असताना समोर आपण जे 4 व्हीलर पार केले त्या मालकाला विनंती असेल की आपण ते वाहन दुसऱ्या दिशेने पार करायचे कुठली त्यांना विचारणं काही समजत नाही कुठली ते सांगतात ते समोर ज्या 4 व्हीलर पार केल्या त्या सर्व मालकांना विनंती असेल आपण त्या 4 व्हीलर तिथून दुसऱ्या दिशेने पार करायचे समोर ग्लास चमकतोय त्या कारणास्तव बॅटिंग करत असताना फलंदाजाला त्रास होतोय त्या कारणास्तव विनंती असेल त्या सर्व मालकांना की आपण आपली 4 व्हीलर दुसऱ्या दिशेने आपण पार करायचे जरा जास्तच बनवा आम्हाला पण विनंती असेल वाहन मालकाला की आपण जो वाहन पार केलाय लॉंग ऑफ दिशेने ते वाहनच आपण दुसऱ्या दिशेने पार करायचे तर पहिल्या चेंडूवर एकदा कंप्लीट केले गेले अशा पद्धतीने पाहिलं तर आघात झालाय धावफल केला वाहन मालकाला विनंती असेल आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ज्या मैदानाच्या बाहेर वाहन पार केलेत ते आपण दुसऱ्या दिशेने दुसऱ्या साईडला पार करायचे विनंती असेल त्या वाहन मालकाला समोर पार करू नका विनंती असेल नाही पाणी काय झालंय जो पाणी टाकतो ना त्याचा काय तर प्रॉब्लेम झालाय त्याचा फोन भरपूर चालू होते काल त्याने 8 वाजता आणून ठेवलं होतं इकडे आज काय झाला असं प्रॉब्लेम कोणाचा हां माहीत हो गया तर गोलंदाज तयार दुसरा चेंडू टाकण्याकरिता यावेळेस नेक्स्ट बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्क्वेअर आहे असा इशारा करतायत म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा एकत्रित धाव फलकावर जोडली जाईल धावसंख्या 100 बढतीनं जाऊन पोहोचली 2 45 धावांचा पाठलाग करायचंय तोपर्यंत एक चेंडू मध्ये पाहिलं तर 2 धावा फलकावर यावेळेस लिडिंग एज चेंडू हवेत गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचा इथं मात्र पतन होईल फलंदाज परतेल तंबूच्या आश्रयाला आउट कोण झाला तर फलंदाज बाद होतोय गुरुनाथ तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय 2 धावा फलकावर आहेत 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर जय हनुमान पोगाव टीमने 44 फलकावर लावले गेलेत आणि 45 धावांचा मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना एकंदरीत आपण पाहतो 2 धावेवर पहिल्या विकेटचं पतन न्यू बॅटर आपण पाहतोय
खंडू. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. ज्या पद्धतीने पाहिलं तर कॅचच्या स्वरूपात विकेटचं पतन खंडूला सुद्धा जावं लागतं तंबूच्या आश्रयाला. एकंदरीत पाहिलं तर दोन या अंकावर 2-3 विकेट ते मात्र गमावले गेलेत. दोन विकेट गमावलेत. संतोष हा सलामीचा बॅटर आणि त्याच्या सोबतीने आता मात्र न्यू बॅटर आपण पाहतो विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. ते मात्र परिस्थिती खूप बिकट आहे परंतु परिस्थितीमधून वाट काढावी लागेल. तापांचा जो आव्हानाचा पाठला करायचा आहे तो मात्र इथून मात्र करावा लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रयत्न धाडस करता मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मात्र तुम्ही यशाच्या पर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. ते पोहोचावं लागेल तुम्हाला. मेहनत कष्ट धाडस प्रयत्न हे करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही बॅटरला इथून मात्र एक भागीदारी निर्माण करावी लागेल. धाबांचा पाठलाग केला जातो तेव्हा मुख्य कारण बनू शकते पार्टनरशिप आणि ती पार्टनरशिपची आवश्यकता खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या इनिंगमध्ये करावी लागेल शिवनेरी आमने संघाला. गोलंदाज तयार निलेश. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ बॅटची एज घेऊन एष्ट्यावर झालाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक 3 जाईल तंबूच्या आश्रयाला. विकेट आणि गोलंदाजाने मात्र हॅट्रिक साजरी करत असताना आपण पाहतोय निलेशच्या नावावर ही हॅट्रिक लागली जाते. नाना घोळणे यांच्या माध्यमातून जो टी शर्ट आहे तो त्यांना दिला जाईल. या सीझन साठी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून टी शर्ट दिला जातोय हॅट्रिक विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी. तो मात्र निलेश पोगाव टीमच्या याला मात्र दिला जाईल. आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तेव्हा आम्ही तो वितरित करू. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एकंदरीत 2 वर 3 अशी परिस्थिती. 2 धावांवर 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत आणि संतोष ह्या दोन्ही बॅटरला मात्र इथून चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र बॅटर सूर्यकांतला कंप्लीट करता आले. सिंगलच्या बढतीनं धावफलक 3 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 विकेटचं नुकसान आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये. एकंदर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. परिस्थिती खूप बिकट आहे शिवनेरी आमने टीमची. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज निलेश. यावेळेस चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलं गेलाय. फाईन क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार संतोषच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. चौकाराच्या भरतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय शिवनेरी आमने संघ 7 धावांवर 3 विकेट्स गमावल्या गेल्यात.
अरे स्कोर तो इधर बैठना रे, इतने दूर दूर गया, इधर बैठे ना उसको। क्यों क्या तो अभी ठीक है ना, उसको इधर बैठा दे ना पूरा। तू तिकडे बस, त्याला इधर बाजूलाच बसव, इधर से उधर 10 बार जाएगा, उसको डिस्टर्ब करेगा। नहीं नहीं कुछ नहीं डिस्टर्ब, ये सब इधर वॉकिंग चलेगा, वॉकिंग चले, वॉकिंग वॉकिंग बनवला ना भाई चार्जर है मोबाईल का। तर गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय राजू कुडवा च्या पद्धतीने पाहिलं तर पहिले षटक अप्रतिम राहिलं, निलेश कमालीची गोलंदाजी केली, 7 धाबा देऊन 3 विकेट्स मिळाले. अंतिम चेंडूवर मात्र चौकार लगावलेला, संतोषच्या बॅटमधून येणारा चौकार, मात्र 7 धाबा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. विकेट जरूर गमावले गेले असतील, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जातं, तुम्ही सातत्याने प्रयत्न केले तर मात्र तुम्ही यशाची गवसणी घालू शकता. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी आमने टीमला. यावेळेस प्रतिम चेंडू चकवा देणारा राहिलाय, पहिल्या निर्धावच्या स्वरूपात हाताने करत असताना बाकीचं काम काही यष्टीरक्षक यष्टींच्या मागे. निर्धाव चेंडू 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो शिवनेरी आमने संघ थोडसा बॅकफुटवर आहे. चांगली गोलंदाजी करत असताना जैनवन पोगाव टीम. यावेळेस एज नो मॅन मध्ये चेंडू पडतोय, यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुंबावती बॅटरला सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीने धावफलक 8 अंकावर जाऊन पोहोचले. सेकंड यावेळेस सलामवीर संतोष एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 5 धावावर फलंदाजी करतोय. संतोषवर खूप जिम्मेदारी असेल सलामीवीर सूर्यकांतच्या साथीने, मात्र पार्टनरशिप निर्माण करावी लागेल, तेव्हाच मात्र त्या धावापर्यंत पोहोचता येईल. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना संतोषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर वेध घेणार राहिलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे. 9 अंकावर 10 अंकावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. गोलंदाज तयार राजू. यावेळेस वज्रटोला भीमटोला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. हाय तो ब्लास्ट, हाय तो धमाका, षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ओपी चेंडू होता ऑन साइडला, स्ट्रोक संतोषच्या बॅट मधून येणारा पहिला ब्लास्ट. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 16. आवश्यकता आहे धावांची आणि हा सलामीवर तेच कार्य करत असताना सूर्यकांतच्या सॉफ्टीनं आपण पाहतोय. यावेळेस सर्व बॅटनं स्लॉप स्वीपचा फटका ऑन साइडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे स्पेरलेग क्षेत्रामध्ये एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना संतोषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या, त्यानंतर 1 लेग बाय झाली ना मधली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू सिंगल, त्यानंतर लेग बाईज 6, 10 नंतर 6 आल्या, षटकार 1, 17 झाल्या.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत 17. 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून आपण विचार केला तर अजून आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. 12 चेंडू 28 14.00 अशी सरासरी गाठावी लागेल या धावांचा पल्ला गाठायचा असेल तर. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा 2 धाब्याने धावफलक चावून पोहोचतोय. 19. हा टॉस झालाय एक हवे दिवेचा झालाय ना हा झालाय ना हवे दिवेचा झाला. यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. त्या पद्धतीने फलंदाजाला असं वाटलं होतं की ऑफस्टेटच्या बाहेरचा चेंडू हाताला गेलाय आणि धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर 19. 26 धाब्यांची आवश्यकता 10 चेंडूमध्ये. यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय आणि विकेटचं इथं मात्र पतन होत असताना संतोषला माघारी परतवलं गेले. मोठी विकेटचं पतन. जॉली कामतकर टीमचं सुद्धा शुभागमन. त्यांचं सुद्धा या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल खूप चांगला खेळ राहिला होता विलास पाटील या खेळाडूचा. तो 19 या आकड्यावर आहे. अजून विचार केला तर 26 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू 26. मोठं समीकरण आहे परंतु असं म्हणावं लागेल डोंगरातून वाहणारी नदी रस्त्यात कोणाला विचारत नाहीये की समुद्र किती दूर आहे. ती आपला रस्ता शोधत असते. तो धावांचा रस्ता मात्र या फलंदाजाला शोधावा लागेल. 9 चेंडू 26. यावेळेस अप्रतिम चेंडू मोठा चेंडू हाताला गेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय अशोक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. विचार केला तर 2च धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक विकेट मिळवली आणि विकेट संतोष या फलंदाजाला मात्र माघारी परतवलं गेलंय. 4 चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. यावेळेस अजून एक फसवा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. 2च धाबा यावेळेस अजून एक चांगला चेंडू अजून एक निर्धाव चेंडू निघून जाईल यष्टीच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 19. कमालीची गोलंदाजी करत असताना आपण तिसऱ्या षटकामध्ये अशोकला पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2च धाबा खर्च केल्या. त्यामध्ये संतोष या बॅटरला सलामीला मात्र माघारी परतवलं गेलं आणि त्यानंतर मात्र लगातारचे 3 चेंडू मैदानावर राहिले. परिणामी स्वरूपी या षटकामध्ये 1 विकेट मिळवत 2च धाबा खर्च केल्या. महत्वपूर्ण षटक मात्र अशोकने हाताळले. असं म्हटलं जाताना महत्वपूर्ण जी गोष्ट असते ती मात्र सगळ्यांना हानिकारक ठरते. तेच महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय अशोकच्या माध्यमातून आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. तर मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण पाहिलं तर 6 चेंडू विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 26 म्हणजे 26. अंतिम षटकाकरिता गोलंदाज प्रकाश.
प्रीमियम में लगा था तो उसकी हार्मिंग मार रहा था जरा और प्रकाश हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर त्याच्या विरोधात बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकच धाब्यावर समाधान मानावं लागतं. 1 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 20. आता मात्र 5 चेंडू विजयाकरिता 25 धावा. 5-25 असं समीकरण मोठं समीकरण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील ह्या दोन्ही बॅटरला. 5-25 असं मोठं समीकरण. पहिल्यांदा बॅटिंग चांगली केली जर्मन पोगाव टीमनं आणि गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढे सरसावून हा स्ट्रोक केला गेलाय 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या वरतीनं मात्र पुढे जात असताना 21. आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता 24 धाब्यांची आवश्यकता म्हणजेच 4 चेंडूवर 4 षटकार मारावे लागतील तेव्हाच मात्र शिवनेरी आमने संघ विजय होऊ शकतोय. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 22. आता मात्र 4 चेंडू विजयाकरिता 23 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळतंय. डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. राजू यांच्या माध्यमातून 1 धावेकरिता सिंगलच्या बढतीने धावफलक 23. यावेळेस ऑन साइडला आता मात्र औपचारिकच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. हां तर मात्र 2 पाऊल दूर विजयापासून जनमन पोगाव टीम. दोन चेंडू 21 अव्याक बाहेरचं हे समीकरण. स्ट्रोक चांगला आहे परंतु आत्मविश्वास देणारा असेल बॅटरसाठी फक्त. अभिनंदन जर्मन पोगाव टीम. हार्ड लक टू शिवनेरी आमने. पुढील मॅच आपण पाहणार आहोत टीम हायवे दुबे विपक्षात खांडपे. बदे झालं आहेत 2 मॅच खेळाच लागेल का मॅच दुसरी का जाऊ असं राहिले पोगावाला बाहेर जातील असं होत. ते 2 जिंकतील मग आपोआप त्यांना हरवाच लागेल. हायवे दिवे कोण जातील मी हे नाही ना तसं नाही होणार. पोकावाला द्यायचे असतं त्यांना हरवावं लागतं. टॉस कोण जिता? तुम्हाला कोण आहे बघितला का? टॉस कोणता टॉस? टॉस जिता आहे बर्फानी बाबा हां हायवे
हॅवे दिवे जीता है ना और बैटिंग लिया वो बैटिंग है ना वो आता 2-3 बॉल देऊन दे मला. अरे बाबा हां सचिव आहे ना सचिव आम्हाला तो बॉल नाही दिला ना तर पैसे तुमचं पगार कट करून होतो त्या पहिले या वर्षी आलोय पाण्याची सोय काय? या वर्षी आलोय ए आता तर या वर्षी आलोय एकूण आम्हाला किती करायचं पाण्याची सोय आम्हाला किती करायचं ना ते वातावरण ऐकून घ्यायचं